नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. सरकारनं सोयाबीन नोंदणीसाठी 1 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना हमीभावानं आपलं सोयाबीन विकायचं आहे असे शेतकरी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करू शकतात. दुसरीकडे खरेदी केंद्रांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जवळपास 900 खरेदी केंद्र राज्यामध्ये सुरू झाली आहे. मग आता या मुदतवाढीचा आपल्या शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार आहे का? सोयाबीनची खरेदी आतापर्यंत किती झाली आणि या खरेदीचा आपल्या बाजाराला म्हणजे दराला देखील आधार मिळेल का, याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सुरुवात करूयात बाजारभावापासून. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या आठवडाभरापासून देशामध्ये सोयाबीनच्या बाजारात आपल्याला चांगली सुधारणा दिसून आली आहे. मागच्या आठवडाभरात जवळपास 100 ते 200 रुपयांपर्यंत दर वाढले होते. प्रक्रिया प्लांटचे भाव म्हणजे जिथं सोयाबीनचं गाळप होतं अशा प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव हे 5,000 ते 5100 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेले आहेत. तर अनेक बाजार समित्यांमधला बाजारभाव हा 4,500 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान आहे. काही बाजारांमध्ये जिथं सोयाबीनची गुणवत्ता चांगली आहे त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव 5,000 रुपये देखील बाजारामध्ये मिळत आहेत. परंतु सरसकट बाजारभाव आपल्याला 4500 म्हणजे 4,500 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान सध्या दिसून येतात. मग नेमका मागच्या आठवडाभरामध्ये सोयाबीनचे दर का वाढले त्याचे प्रामुख्याने 2 कारणं आहेत. एक तर देशातलं उत्पादन यंदा कमी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनची हमीभावानं खरेदी हळूहळू वाढते आहे. त्यामुळं खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा सध्या कमी दिसतोय. त्यामुळंच प्रक्रिया प्लांटची खरेदी आपल्याला वाढताना दिसली आणि दरामध्ये सुधारणा दिसून आली आहे. आजचा जर आपण बाजारभाव बघितला तर शनिवारच्या तुलनेमध्ये प्रक्रिया प्लांटचे बाजारभाव म्हणजे खरेदीचे भाव हे आज काहीसे स्थिर दिसले. काही ठिकाणी 20 ते 30 रुपयाची आपल्याला घट देखील दिसून आली. परंतु साधारणपणे आपण ढोबळमानाने असं म्हणू शकतो की सोयाबीनचा बाजार आज स्थिर होता. आता वळूयात आजच्या महत्त्वाच्या बातमीकडं की नेमकं सरकारनं नोंदणीसाठी मुदतवाढ का दिली आहे. आता आपण जर सोयाबीन खरेदीचा यंदाचा सुरुवातीपासूनचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की जरी सोयाबीन नोंदणीला आता जवळपास 2 महिने पूर्ण होत आले तरी देखील जी नोंदणीची प्रक्रिया आहे ती अतिशय संथ गतीने सुरू होते. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईनं ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी 30 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होईल असं सांगितलं होतं. नोंदणी सुरू देखील करण्यात आली, परंतु खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यातच आली नव्हती. मग नेमकं नोंदणी कुठं करणार हा देखील प्रश्न होता. 15 नोव्हेंबरपासून राज्यात सोयाबीनची खरेदी सुरू झाली, पण जेव्हा खरेदी सुरू झाली तेव्हा अगदी बोटावर मोजण्या एवढे खरेदी केंद्र राज्यामध्ये सुरू होते आणि याच खरेदी केंद्रांवरती नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. बरं का, आधीच्या 1-2-3 आठवड्यांमध्ये एकतर खरेदी केंद्र कमी होती आणि दुसरीकडं सर्व्हरच्या मोठ्या अडचणी होत्या. म्हणजे एकतर शेतकऱ्यांना यंदा अंगठा देऊन नोंदणी करायची आहे तर तिथं सर्व्हरच्या अडचणी असल्यामुळं अंगठा घेत नव्हतं. त्यानंतर जो काही जमिनीचा सातबारा अपलोड व्हायचा होता किंवा जे काही फेच व्हायचा होता तो होत नव्हता. अशा अनेक अडचणीमुळं नोव्हेंबर महिना देखील अशाच अडचणींमध्ये गेला. नोंदणीची प्रक्रिया अतिशय संथ गतीनं सुरू होते. आता अनेक खरेदी केंद्रांना मागच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मंजुरी मिळाली. म्हणजे नोव्हेंबर महिन्यात बघितलं आपण तर खरेदी केंद्र अतिशय कमी होती. डिसेंबर महिन्यामध्ये बहुतांशी खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली. पण यापैकी बहुतांशी खरेदी केंद्रांना जे काही पायाभूत सुविधा होत्या त्यांची टंचाई होती किंवा वानवा होती, त्यामुळं देखील नोंदणी अतिशय संथ गतीने सुरू होती. मागच्या काही दिवसांमध्ये नोंदणीची प्रक्रिया गतीनं सुरू झाली, वेग आला आणि आतापर्यंत जवळपास 5,87,000 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. म्हणजेच अजूनही नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा आकडा 6 लाखांच्या पुढं पोहोचलेला नाही आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आजही अनेक शेतकरी नोंदणीची वाट बघतायत आणि या शेतकऱ्यांना नोंदणीच्या मुदतवाढीची गरज होती आणि हीच अडचण लक्षात घेऊन आपल्या राज्याच्या पणन मंत्रालयानं नोंदणीसाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता 31 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना हमीभावानं सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे. म्हणजे नोंदणीची तुर्तास घाई करण्याची आवश्यकता नाही आहे. आपण आपल्या सवडीनुसार अंतिम मुदतीच्या आधी आपण नोंदणी करू शकतो. मग नेमका सोयाबीनची खरेदी कधीपर्यंत केली जाणार आहे तर केंद्राचा जो नियम आहे की हमीभावाची खरेदी आहे ती 90 दिवस चालते. आता आपल्या राज्यामध्ये 15 नोव्हेंबरपासून हमीभावानं खरेदी सुरू झाली. आता सुरुवातीचे 2-3 आठवडे खरेदी केंद्रच नव्हते. 2 आठवडे तरी अनेक भागांमध्ये सोयाबीनची खरेदी होतच नव्हती. अगदी बोटावर मोजण्या एवढ्या खरेदी केंद्रांवरती खरेदी चालू होती. खरेदीला देखील जी गती आली तर ती डिसेंबर महिन्यातच आलेली आहे. त्यामुळं आतापर्यंत खरेदीचा जो काही आकडा आहे किंवा खरेदीची जी काही आकडेवारी आहे ही खूपच कमी आहे. आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या केवळ 20% एवढीच खरेदी झालेली आहे. यंदा राज्यामध्ये जवळपास 18,50,000 टन एवढं खरेदीचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी केवळ 3,60,000 टन एवढं सोयाबीनची खरेदी आजपर्यंत झाली आहे. म्हणजे एकूण उद्दिष्टाच्या केवळ 20% सोयाबीन आतापर्यंत खरेदी झालं आहे. मग आता खरेदीची अंतिम मुदत किती आहे तर ती आहे 12 फेब्रुवारी. कारण 15 नोव्हेंबरपासून पुढचे जर आपण 90 दिवस मोजले ते 12 फेब्रुवारी येतात. तर 12 फेब्रुवारी ही खरेदीची अंतिम मुदत असेल. कदाचित त्यानंतर देखील सरकार
मागणी जर आली तर खरेदीसाठी मुदतवाढ देऊ शकतं, परंतु खरंच शेतकरी 12 फेब्रुवारीपर्यंत आपलं सोयाबीन घेऊन थांबतील का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एकीकडं खुल्या बाजारामध्ये देखील दर 5,000च्या आसपास पोहोचताना दिसत आहेत आणि दुसरीकडं खरेदीची प्रक्रिया तशी जर आत्तापर्यंत जरी म्हटलं तर ती संथ गतीनं सुरू आहे. आता जानेवारीमध्ये देखील सोयाबीनच्या दरामध्ये काहीसे चढउतार दिसू शकतात. त्यामुळे या अंतिम मुदतीपर्यंत किती शेतकरी थांबतील हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढीची आवश्यकता भासणार नाही असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता सोयाबीनची खरेदी सुरू होऊन जवळपास 45 दिवस म्हणजे निम्मा कालावधी उलटलेला आहे. या निम्म्या कालावधीमध्ये 20% खरेदी आतापर्यंत झाली. आतापर्यंत शेतकऱ्यांना आवश्यकता होती की हमीभावानं सोयाबीन विकायचे, कारण बाजारभाव कमी होते. पण आता हळूहळू बाजारभाव देखील 5,000कडे झेप घेत आहेत. आज रोजीचा बाजारभाव आपल्याला जसं सांगितलं की 4,500 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान आहे. आता जानेवारीमध्ये जेव्हा सोयाबीनची खरेदी आणखीन वाढलेली असेल, बाजारामधली आवक कमी होईल, तेव्हा सोयाबीनच्या दरामध्ये आणखीन काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे. परंतु तरीही एकंदरीत बाजारामध्ये सरकारचं धोरण काय राहतं त्याचा देखील परिणाम होणारच आहे. त्यामुळं या पुढच्या टप्प्यामध्ये हमीभावानं सोयाबीनच्या खरेदीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण जर खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आणखीन 100-200 रुपयांनी वाढले तर हमीभावानं खरेदी देखील कमी होण्याची शक्यता आहे. कारण हमीभावाने बाजारभावामधला फरक जर कमी असेल तर शेतकरी खुल्या बाजारामध्ये विक्रीसाठीच पसंती देत आहेत. दुसरीकडे खरेदी केंद्रांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातली महत्त्वाची अडचण म्हणजे बारदाण्याची आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बारदाण्याची टंचाई अनेक खरेदी केंद्रांना जाणवते. काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त बारदाना आहे, काही जिल्ह्यांमध्ये बारदाण्याची टंचाई आहे. त्यातल्या जे मार्केटिंग फेडरेशन आहे तर त्यांच्या खरेदी केंद्रांवरती काही जिल्ह्यांमध्ये सध्या टंचाई जाणवते. त्यातल्या त्यात बहुतांशी खरेदी केंद्रांना एक महत्त्वाची अडचण जाणवते, ती म्हणजे वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये जेव्हा खरेदी केलेल्या सोयाबीनच्या गाड्या जातात तर त्या गाड्या 4-4, 5-5 दिवस खाली होत नाही अशी अडचण आहे. त्यामुळे या गाड्या जेवढ्या जास्त दिवस त्या खरेदी केंद्रावर थांबून राहतील तेवढा जास्त आर्थिक भुर्दंड खरेदी केंद्रांना सहन करावा लागतोय. खरेदीमधल्या ज्या अडचणी आहेत त्या जर सरकारनं सोडवल्या नाही तर नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा काही फायदा होणार नाही. कारण नोंदणीला मुदतवाढ दिल्यानंतर देखील जर समजा खरेदीची गती संत असेल, खरेदी केंद्रांवरती सोयाबीन जर लवकर खरेदी केलं जात नसेल तर मात्र शेतकरी खुल्या बाजारामध्ये आपलं सोयाबीन विकण्याला शेतकऱ्यांवर तशी वेळ येऊ शकते. एकंदरीत त्या सोयाबीन खरेदीमधल्या ज्या घडामोडी आहेत त्याचा आपल्याला खुल्या बाजारावर देखील परिणाम होताना दिसूनच येतो आहे. या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीन खरेदीचं नेमकं काय होतं, याचा आधार खर्च आपल्या बाजाराला पुढच्या टप्प्यामध्ये जसं अपेक्षित आहे तसं मिळतोय का, याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.